शास्त्रज्ञ आहे, त्या शास्त्रज्ञाबद्दलची मला कल्पना सुरुवात ज्या वेळेला दादांनी हा विषय काढला, आई हे सर्वस्व कसं असू शकतं हे सांगत असताना आणि त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. थॉमस एडिसन कसा उल्लेख केलेला आहे त्याच्या आधी आपण तो पहिल्यांदा त्याला बघूया की थॉमस एडिसन ज्यावेळेला 4 वर्षाचा होता त्यावेळेला त्याला शाळेत घालण्यात आलं. शाळेत टाकण्यात आल्यानंतर त्याला शिक्षकांनी सांगितलं त्याच्या खिशामध्ये चिठ्ठी ठेवली, कारण त्याला सांगता येत नाही. तिथे चिठ्ठी काय टाकली, तुमचा बाळ शिकण्यामध्ये गतिशील आहे, गतिशील नाही, त्यामुळे याला पुढे वर्षात शाळेमध्ये पाठवू नका, आपण त्याची व्यवस्था घरी शिकवण्याची करावी. अशा त्या चिठ्ठी टाकण्यात आली. आईने मुलाचे घरी आल्यानंतर युनिफॉर्म काढला, पाहतात तर खिशामध्ये तिला चिठ्ठी मिळाली आणि चिठ्ठी वाचली की मुलगा शिक्षणामध्ये गतिशील नाही, त्याच्यामध्ये गती आहे आणि म्हणून त्याला तुम्ही शाळेमध्ये पाठवू नका, आपण आपल्या मुलाची व्यवस्था स्वतः करा. लगेच दुसऱ्या दिवशी आई आपल्या बाळाला नाविन्यपूर्ण करायचं जर असेल, जर खऱ्या अर्थाने चमक दाखवायची असेल, तर खऱ्या अर्थाने आपल्या बाळामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर हे कार्य फक्त एकमेव आईच करू शकते, इतर कोणी करू शकत नाही. आणि मग आईने ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच आपल्या त्या प्रिन्सिपलकडे गेली आणि सांगितलं की मी माझ्या बाळाला मी स्वतः शिकवेल आणि या जगतामध्ये एक नाविन्यपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून जन्माला आले. पुढे चालून तो आपलं शिक्षण घेऊ लागला. शिक्षण घेत असताना त्याने अनेक पद्धतीने शिक्षण घेतलं, पण काळाने अनुभवता शिक्षण शिकायचं कुठे तर त्यांनी आपल्या आईपाशी शिकायला सुरुवात केली. आईने त्याला शिकवण्याचे पाठ दिले.